Very good morning to everyone assembled here. It gives me an immense pleasure to extend you a warm welcome for an essay and elocution competition on behalf of Rashtra Seva Dal, Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti, Blossom Children's Center, Yogashan Consultancy Services Private Limited and Sonapan Dandekar College. I feel privileged to welcome our esteemed judges for the competition, Mr. Nirbhay Patil sir, Mrs. Vidya Patil ma'am, Mrs. Ruta Garat ma'am, Mr. Anna Kadlaskar sir, teachers, parents and most importantly our participating students. We have with us Dr. Kiran Save, Principal of Sonapan Dandekar College and Mr. Ramakant Patil on the dais. Today we have gathered here for an essay and elocution competition to commemorate the birth anniversary of Savitribai Phule, a pioneer of women's education and social reform in India. It is rightly said that education is the most powerful weapon you can use to change the world. And this was implemented by Savitribai Phule, a pioneering Indian social reformer, educator and poet who dedicated her life in advancing for women's rights in 19th century. Born in 1831, she defied social norms by becoming the first female teacher in India, establishing school for girls alongside her husband, Jyotirao Phule, an Indian social activist. Their work together aimed to dismantle social barriers and empower marginalized communities. Savitribai Phule is known as the mother of Indian feminism and continued to inspire future generations with her unrelenting dedication to social justice and education. This essay and elocution competition will provide platform for our students to express their thoughts and feelings on the life, teaching and contribution of Savitribai Phule in the field of education. Let us begin our event. I request Prajakta Kirtane Madam and her entire team to recite OB on this occasion. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित राणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या दीन धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा घराबाहेर काढले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी घरी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबला आणि अनाथांचे माय बाप होई यशवंत बाळाला दत्तक घेतला भगिनीना जागवीन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. I request Pradnya Kawad ma'am to come onto the stage and welcome our guests and judges. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. त्यांच्यासोबत काम केलेल्या फातिमा शेख यांनाही विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुलेंवरच्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण इथे जमलो आहोत. या स्पर्धेसाठी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले. मी त्यांचं स्वागत लेखाचे हे पुस्तक देऊन करावं अशी विनंती वक्तृत्व स्पर्धेसाठी उपलब्ध झालेल्या दुसऱ्या आपल्या परीक्षक आहेत प्राध्यापिका विद्या पाटील. ह्यांची ओळख रुपारेल महाविद्यालयातून त्या उपप्राचार्य या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवांतर अभ्यासक्रमामध्ये ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये हसत खेळत विज्ञान या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रसाराचे काम त्यांनी केले आहे. मी धनंजय ठाकूर सरांना विनंती करते की त्यांनी विद्या पाटील मॅडमचं पुस्तक देऊन स्वागत करावं.
दुसरे आपले वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक आहेत निर्भय पाटील सर. यांनी मुंबईतील IAS या संस्थेच्या पिंटोविला या शाळेतून शालेय शिक्षण घेतले. मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी, शालेय आणि महाविद्यालयीन काळात एक उत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवले. एथलेटिक्स व क्रिकेटमधील विशेष प्रावीण्य, एक उत्तम फोटोग्राफर, फोटोग्राफीमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मान, भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, एक उत्तम वाचक व वक्ता अशी त्यांची ओळख आहे. मी जगदीश राऊत सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुस्तक देऊन स्वागत करा. दुसऱ्या आपल्या परीक्षक आहेत अण्णा काडलसकर सर. हे महाअनिसचं काम करतात. वैज्ञानिक अधिकारी म्हणून ते भाभा अणु संशोधन केंद्र तारापूर येथे गेली 33 वर्ष कार्यरत आहेत. 1998 सालापासून अनिसचे प्रबोधनाचे काम ते करत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, मनाचे आरोग्य, लिंगभेद, वयात येताना, मुलांसाठी आणि मुलींसाठी कार्यशाळा, गैरसमजुती आणि वास्तव, छद्म विज्ञान आणि शिक्षित लोकांचे लूट, आरोग्यविषयक गैरसमजुती, संत आणि समाज सुधारक यावर 1900 पेक्षा जास्त संवादशाळा त्यांनी घेतल्या आहेत. महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ठिकाणी ते हे काम करत असतात. महाअनिसतर्फे राज्यभर नव्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात त्यांचा हातभार आहे. मी विद्याधर ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक देऊन सरांचं स्वागत करा. ते चौथ्या परीक्षक आहेत सौ ऋता धरत. या सद्यस्थितीत सदावर्तक शाळेत शिकवत आहेत. हिंदी आणि इतिहास हे त्यांचे विषय असून त्या शाळेतील विविध हस्तकला, वाचन, सूत्रसंचालन अशा गोष्टी आवडीने करत असतात. तसेच शालांत परीक्षेचे परीक्षक म्हणून त्या काम पाहतात. मी ऋता मॅडमचं स्वागत मनीष सरांनी करावं अशी त्यांना विनंती करते. परीक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मी शीतल मेहर मॅडमला विनंती करते त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. Honorable dais, respected dignitaries, respected teachers, parents, and dear participants. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्या काळातील अंधश्रद्धा व पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला धक्का दिला. दगडगोट्यांचा व शेणाचा मारा सहन करत निडरपणे आपली माई सावित्रीमाई जी वाट चालली, त्यामुळेच मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्यामुळे व त्यांना साथ देणाऱ्या सहाय्यक शिक्षिका फातिमा शेख यांच्या कठोर परिश्रमामुळे भगिनींनो आपला आजचा प्रगतीचा मार्ग खुला झाला. सावित्रीमाईंचे कार्य फक्त शिक्षणापुरता मर्यादित नव्हते. त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर स्त्री सक्षमीकरणाच्या एक रूपक होत्या आहेत. शी इज द रोल मॉडेल ऑफ विमेन एम्पॉवरमेंट. त्यांनी गरोदर विधवा स्त्रियांचे बाळंतपणाची सेवा, विधवा पुनर्विवाह, परत त्या गरोदर विधवा स्त्रियांच्या बाळंतपणाची सेवा आणि त्या मुलांचे संगोपन, त्याचबरोबर ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या केशवपनाविरुद्ध संघर्ष आणि त्यासाठी न्हाव्यांचा घडून आणलेला संप इत्यादी कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याशिवाय काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवा स्त्रीच्या मुलाला दत्तक घेत त्या यशवंताला डॉक्टर केले. सत्यशोधक समाजाच्या कार्यात अमूल्य असं काम केलं आणि प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णांची सेवा करता आपले प्राण अर्पण केले. अशा सावित्रीमाईंच्या अफाट कार्याचा प्रचार आणि प्रसार आपल्या पुढील पिढीस करण्याच्या उद्देशाने समविचारी संघटनांनी एकत्र येऊन आजचा हा
उत्सव सावित्रीचा ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या ह्या पहिल्याच प्रयत्नाला 13 शाळांनी प्रतिसाद देत टोटल 44 स्टुडंट्सनी प्रतिसाद नोंदवला. धन्यवाद. Thank you, ma'am. I would now like to invite Dr. Kiran Save, Principal of Sonapan Dandekar College, to formally inaugurate this competition and say a few words on this occasion. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, उत्सव सावित्रीचा या उपक्रमाच्या निमित्ताने जी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे असे मी जाहीर करतो. आणि यामध्ये आता मॅडमने सांगितलं की 13 विविध शाळांमधील 44 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेमध्ये. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक सांगू इच्छितो की अशा स्पर्धेमधून आपण काय घ्यावं किंवा अशा स्पर्धेमधून काय घ्यावं असं म्हणण्यापेक्षा आपोआपच काय मिळते तर इतिहासाकडे पाहण्याची एक विधायक दृष्टी मिळते. इतिहासामध्ये अनेक वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्या घ्यायच्या नसतात. भूतकाळामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच घ्यायच्या असतात आणि सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक विधायक दृष्टिकोनातूनच पाहायचं असते. आणि ज्या स्त्रीचा उत्सव आपण साजरा करतोय त्या स्त्रीकडे नेमकं काय आहे, त्या स्त्रीपासून काय घेता येईल. एक थोर स्त्री, समाज सुधारक हा शब्द जरी आपण वापरत असलो तर त्या शब्दाच्या पलीकडे असे असंख्य शब्द आहेत की त्या शब्दांमध्ये ह्या स्त्रीचं व्यक्तिमत्व आपल्याला गुंतता येत नाही. इतकी महान स्त्री, समाज बदलणारी स्त्री, समाजाला वेगळं वळण लावणारी स्त्री, समाजाला एक वेगळी दिशा देणारी क्रांतिकारी स्त्री. आणि त्या स्त्रीच्या उत्सवामध्ये आपण ह्या निबंध स्पर्धेच्या आणि वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी होतो. त्यामुळे आपोआपच अशा या महान विभूतीचे काही गुण आपल्यामध्ये प्रवेश करणारच. त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.